संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये दररोज नवनवीन माहिती मिळते। टीसीएस मधील महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांवर प्रकरण हे सर्व शून्य। या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान सध्या 14 दिवसांच्या कोठडीत सुद्धा आहे। याच सगळ्या प्रकरणाचा चौकशी अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवलाय। या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहू। या प्रकरणात लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे पॉशचं कसं उल्लंघन झालंय आणि त्यामुळे महिलांना काम करणं किती असह्य झालं होतं याचा सविस्तर आढावा 50 पानांच्या अहवालात घेतलाय। अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांवर धार्मिक दबाव टाकण्यात आला, हिंदू धर्माचा अवमान आणि इस्लाम श्रेष्ठ असल्याचा प्रचार करून महिलांना मानसिक त्रास दिला गेल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आलाय। महिलांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य असलेले पॉश नियम पायदळी तुडवले गेलेत। कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती प्रभावी नाहीये आणि कायद्याबाबत कुठलीही जनजागृती नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय। तर आयोगानं असंही म्हटलंय की तरुण महिला कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करून त्यांचे स्टॉकिंग आणि बुलिंग केले गेले। तक्रार केल्यावर नोकरी जाण्याची भीती दाखवून त्यांचं तोंड दाबण्यात आलं। सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद असल्याचं सुद्धा निरीक्षणात समोर आलं, ज्यामुळे गुन्हेगारांना मोकळं रान मिळालं। अनेक महिलांना याबाबत तक्रार करायची होती, पण सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि सुरक्षित तक्रार यंत्रणाच नसल्यामुळे त्यांनी तक्रार केलेली नाहीये, असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालामध्ये नमूद केलंय। महिला आयोगानं आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीये। आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत कठोर गुन्हे दाखल करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे। तसेच तक्रारदार महिलांना विटनेस प्रोटेक्शन देण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेत। कॉर्पोरेट संस्कृतीच्या गोंडस नावाखाली महिलांचं शोषण होणं हे दुर्दैवी आहे। टीसीएस सारख्या मोठ्या व्यवस्थापनेनं याकडे दुर्लक्ष कसं काय केलं हा प्रश्न आता इथं उपस्थित होतोय। या अहवालामुळे राज्यभरात संतापाची लाट असून नाशिकच्या कॉर्पोरेट संस्कृतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। या प्रकरणामध्ये आणखी काय माहिती समोर येतेय हे पाहणं औत्सुक्याचं तर असणारच आहे।